काय वाटतंय बघू. नाही, हे मला मान्य आहे ना. मी म्हटलं ना, जोपर्यंत स्टेशनची साईज वाढवली जात नाही किंवा स्टेशन वाढवले जात नाही तोपर्यंत ही गोष्ट घडत राहणार आहे. तुम्ही आज नाही, पुढच्या 5 वर्षांनी पण ही स्थिती असणार आहे. जर तुम्ही आज ह्या सगळ्याची सुरुवात केली तर पुढच्या 7-8 वर्षांनी तुमचे स्टेशन उभे राहणार आहे. म्हणजे उद्या सकाळी काहीतरी बदल व्हावा असं स्वप्नही नाही, किंवा 1 वर्षांनी काय बदल व्हावा अशी स्वप्नही नाहीत आमची. पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी तुम्ही उत्तम करावं हीच आता आमची अपेक्षा आहे. कारण तुम्ही मगाशी एसीचा उल्लेख केला. एक एसी गाडी गेल्यानंतर किती वेळाने एसी गाडी आहेत. आता ह्या लांब पल्ल्याच्या गाड्या आहेत, 1-1 तासाने गाड्या आहेत. ह्याला हे कमी आहे, मतलब हे डिस्टन्स खूप आहे आणि फ्रिक्वेन्सी नाही आहे, तर गर्दी वाढते ना. आणि तुम्हाला माहिती आहे सध्याचे प्रायव्हेट जॉबमध्ये काय 3 लेट मार्क झाले तर 1 कॅज्युअली जाते. त्याच्यासाठी या लोकांची धावपळ असते. तर कुठेतरी ह्या गाड्याच्या फ्रिक्वेन्सी वाढल्या पाहिजेत, प्लॅटफॉर्म्स वाढले पाहिजेत, ही आमची मुळात मागणी आहे. नुसते प्लॅटफॉर्म नाही, ही गाडीची आता 9 ते 12, 12 आता 15 करतात. ते 15 डब्याचे झाले तरी काही गर्दी कमी नाही होणार. हे मेट्रो वगैरे बाकी सगळं हे जलवाहतूक वगैरे चालेल तर कुठेतरी भार कमी होईल रेल्वेचा असं मला वाटतं. पण सरकारने याकडे लक्ष द्यायला पाहिजे. आणि लोकांची जीवित हे लोक बिचारे मरत आहेत. काय घरच्यांनी करायचं, घरचा करता पुरुष गेल्यावरती हे येणार 2 दिवस तिथे थांबणार, श्रद्धांजली होणार आणि जाणार. त्या घरच्यांचं काय